पुष्प आहे. अगदी सुरुवातीला डॉक्टर प्रतिभा फडके आपल्याकडे आल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्याकडे श्रीपाद पुजारी न्यूरोलॉजिस्ट आले होते आणि आज डॉक्टर हिमांशू वजे आपल्या बरोबर आहेत. थोडी औपचारिक ओळख करून देते. डॉक्टर MD फिजिओलॉजी असून ते स्पोर्ट्स मेडिसिन प्रॅक्टिशनर आहेत. जर्मनी येथे स्पोर्ट्स मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केले असून ऑलिम्पिक प्लेयर्स, ॲथलीट्स यांचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्पोर्ट्समधून होणाऱ्या दुखापतींची ट्रीटमेंट व अशा लोकांचे पुनर्वसन यासाठी पण ते कार्यरत गेले अनेक वर्ष आहेत. गेली 15 वर्षे भारतात ते स्पोर्ट्स मेडिसिन प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक खेळाडूंना उपचार दिलेले आहेत. ऑल टाइप्स ऑफ मस्क्युलोस्केलेटल आणि जॉईंट प्रॉब्लेम्स तसेच स्पॉन्डिलायटिस, पाठदुखी यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे. अनेक IT कंपनीज, इंडियन मेडिकल असोसिएशन, NGOज, बँक्स, हेल्थ क्लब्स, फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स येथे ते तज्ज्ञ म्हणून जातात आणि आजवर 200हून अधिक लेक्चर्स आणि सेमिनार्स त्यांनी केलेली आहेत. वृत्तपत्रे, मासिके यामधून त्यांचं मुबलक लिखाण आहे. पुना युनिव्हर्सिटीमध्ये परफॉर्मिंग आर्ट या डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींसाठी हेल्थ अँड फिटनेस फॉर परफॉर्मिंग आर्टिस्ट हे टेक्स्टबुक त्यांनी लिहिलेले आहे. वैयक्तिकदृष्ट्या पाहिले तर डॉक्टर खूपच हरवणारी आहेत. मी त्यांचा बायोडाटा वाचत होते तर मला असा प्रश्न पडला की देवसुद्धा काय भाग्यवान लोकांवरती असा बरसतो की काय काय या डॉक्टरांनी केलेलं आहे. बापरे. ते योग आणि ट्रेकिंग तर करतातच. टायची हे चायनीज फिटनेस तंत्र ते गेले 8 वर्ष शिकवत आहेत. बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग, क्रिकेट हे ते स्पर्धेच्या लेवलवरती खेळतात. म्हणून हाऊस म्हणून तर खेळत असतीलच, हॉबी म्हणून, पण ते स्पर्धेच्या लेवलवरती खेळतात. त्यांचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी 10 नाटकं लिहिली आहेत आणि ही 10 नाटकांमध्ये 3 वेळेला त्यांना बेस्ट रायटर अवॉर्ड मिळालेला आहे आणि 2 वेळेला त्यांना बेस्ट परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळालेला आहे. मेडिटेशनमध्ये त्यांना खूपच इंटरेस्ट आहे आणि त्यांनी 400हून अधिक आध्यात्मिक साहित्यावर लेक्चर्स, ज्याला स्पिरिच्युअल डिस्कोर्स म्हणतात, अशी लेक्चर्स दिलेली आहेत. त्यांचे काम अनाथाश्रम, आदिवासी कल्याण उपक्रम आणि वस्ती पातळीवर तर जोरदार सुरूच असतं. आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, या सगळ्यांवर कडी म्हणजे गेली 10 वर्ष ते व्हायोलिन शिकतायत आणि ते व्हायोलिनिस्ट आहेत. म्हणजे आता मला हे सगळं वाचल्यानंतर असं वाटलं की असे डॉक्टर आपल्याला आज इथे लाभलेले आहेत तर आपलं माइंड जिमच बहुतेक खूप श्रीमंत झालंय असं मला वाटलं की इतका हरवणारी माणूस आज आपल्याबरोबर आहे. आणि आपण नेहमीच्या पद्धतीने पहिले 50 मिनिटं डॉक्टर त्यांचा विषय मांडतील आणि मग आपण प्रश्न उत्तरं करूया. आणि प्रश्न उत्तराच्या वेळी प्रत्येकाने आपापले ऑडिओ अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि बाकीच्या वेळी प्लीज सगळ्यांचे तुम्ही आता तुमचा विषय जरूर मांडू शकता. माइंड जिमच्या सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय का? कारण मला स्वतःला आता आवाज ऐकू येताना काही डिस्टर्बन्सेस येत आहेत, त्यामुळे माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय की नाही हे मला पहिल्यांदा विचारायचं आहे. हो डॉक्टर, तुमचा आवाज येतोय ऐकू. हो, तर सर्वप्रथम अनुराधा करकरे मॅडमचं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी संधी दिली ही संवाद साधण्याची. आणि या महिन्यामध्ये तुमची शरीर स्वास्थ्य ही थीम आहे आणि अगोदर 2 वक्ते येऊन विषयाची सुरुवात आणि त्या विषयावर मार्गदर्शन करून गेलेले आहेत. तर स्वास्थ्य हा सगळ्यात जवळचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये स्वास्थ्य हा शब्द जो आहे हा तुम्ही फार
समर्पक निवडलात, कारण सर्वसाधारणपणे आमच्या याच्यामध्ये आरोग्य हा शब्द प्रिफर केला जातो, की जो मला मुळात आवडत नाही. म्हणजे शब्दामध्ये पण स्वास्थ्य हा शब्द जास्त परिपूर्ण शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. आणि त्या शब्दाची निर्मिती स्वपासून होते, की जो स्वतःमध्ये स्थित आहे अशा माणसाचं वर्णन म्हणजे स्वास्थ्य. स्वतः स्थित म्हणजे स्वतःच्या आनंदामध्ये स्थित आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की एखादा माणूस स्वास्थ्यमय आहे हे ओळखायचं कसं? तर अगदी सोपं आहे. सहज जाता जाता आपण विचारतो ना, काय कसं काय? तर असं म्हणल्यावर काय उत्तर येतं समोरच्या माणसाचं याच्यावरनं त्याच्या स्वास्थ्याचा अंदाज आपल्याला येतो. रस्त्याने चालताना अचानक कसं काय असं म्हणतं की आपण काय बरं आहे, चाललोय कुठेतरी वर असं एक उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया असते. पण कसं काय असं म्हणल्यावर कोणीतरी म्हणलं, "वाह! एकदम छान आहे, मस्त आहे." का बसेल असं कोणी म्हटलं तर. पण मुळात स्वास्थ्याचा अर्थ काही कारण नसताना विनाकारण आनंदी असणं याला स्वास्थ्य असं म्हणतात. आणि असं स्वास्थ्य मिळवण्याकरता कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे याचा विचार जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते म्हणजे शरीर. कारण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत निश्चित कुठली गोष्ट जर आपल्याबरोबर असणार आहे ते म्हणजे शरीर. आणि त्याच्यामुळे स्वास्थ्याशी सगळ्यात जवळचा संबंध शरीराचा आहे. आणि म्हणून विचार करूया. आपल्याला माहितीये शरीर या शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा शिर्यत येतात शरीरम अशी आहे. म्हणजे जे शीर्ण होत जातं त्याला शरीर असं म्हणतात. आणि हे अद्भुतच यंत्र आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये यूज इट ऑर लूज इट असं म्हणतो आपण. अद्भुत अशासाठी की हे असं यंत्र आहे की जे तुम्ही नीट वापरलं, त्याच्या क्षमतांना तुम्ही वाव दिलात आणि त्याचा योग्य वापर केलात, तर ते यंत्र टिकून राहतं. असं जगात कुठलंही दुसरं यंत्र नसेल की जे नीट वापरलं तरच टिकतं. युजुअली यंत्र वापरल्यावर खराब होत जातात, पण शरीराचं उलट आहे. शरीर जर नीट वापरलं तरच ते मेंटेन राहतं. आणि म्हणून शारीरिक स्वास्थ्याबद्दल आपण जेव्हा बोलतो, तेव्हा शरीर वापरायचं कसं हा त्याच्यातला प्रधान विषय आहे. या अनुषंगाने मला एक गोष्ट आठवली आता. काही वर्षापूर्वी अमेरिकेत घडलेली सत्य घटनाच आहे. अमेरिकेमध्ये एक दही विकणारी कंपनी होती आणि त्या दही विकणाऱ्या कंपनीनी असं ठरवलं की आपला दह्याचा ब्रँड ग्लोबली सगळ्यांना माहिती व्हावा म्हणून आपण एक आई आणि एक मुलगा असा जगामध्ये शोधून आणायचा की त्या आईची 100 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. म्हणजे आई शतायुषी असली पाहिजे. आणि आई आपल्या मुलाला दही भरवते आणि आपण ते ब्रँडिंग करायचं की ती सांगते की हे दही खाल्ल्यामुळे मी 100 वर्ष जगले, तू पण हे दही खा. म्हणून त्यांनी अनेक टीम्स पाठवल्या अशी आई शोधायला. आणि त्या टीम ज्या गेल्या जगामध्ये त्या जॉर्जिया नावाच्या प्रांतात अशी सगळ्यात वृद्ध आई सापडली. गंमत अशी की तिचं नाव फाफ लात्सुरी आहे. तिच्याबद्दल तुम्हाला गुगलवर पण बरीच इन्फॉर्मेशन मिळेल. ती आई शतायुषी होती, पण ज्या वेळेला ते सायंटिस्ट ज्या सायंटिस्टची टीम त्या लात्सुरिया ला भेटले जॉर्जियामध्ये, तेव्हा तिची 3 मुलं होती. त्या 3 मुलांनी पण 100 ओलांडली होती. तुम्ही कल्पना करा ती साधारण 132 वर्षाची होती. आणि मग प्रश्न पडला सायंटिस्टना की या प्रांतामध्ये एवढी लोक जगतात कशी काय जास्त? सॅनिटरियन स्टडी म्हणून तो प्रसिद्ध झाला की शतायुषी पेक्षा जास्त 100 पेक्षा जास्त जे लोक जगले त्यांना कॉमन प्रश्न विचारण्यात आले ऑल ओव्हर वर्ल्ड की तुमच्या स्वास्थ्यात काय रहस्य. याचं कारण असं आहे की ती लोक नुसती 100 पुढे गेली नव्हती, ती अत्यंत ऍक्टिव्ह होती. म्हणजे असं उल्लेख आहे की ती पाफ लात्सुरिया ही 100 वर्षाची असपर्यंत 8 ते 10 तास शारीरिक काम करायची, झाडावर वगैरे चढू शकायची. तिने एकूण 10 लग्न केली होती. तिला असं प्रश्न विचारला की 10 लग्न का केलीस? तर ती म्हणली प्रत्येक वेळेला नवरा मेल्यावरच मी लग्न करायचे. 9 जण गेले सोडून, त्यामुळे मला 10 करायला लागली. गमतीला सोडून दिला तरी हा झाला. आणि त्याच्यात त्यांनी कॉमन प्रश्न सगळ्यांना विचारले, कॉमन कोऑर्डिनेट्स काढले की लोक 100 वर्ष छान का जगू शकले. तर तो स्टडी खूप मोठा विषय अभ्यासाचा, पण त्याच्यातला एक फार महत्वाचा मुद्दा जो आजच्या ते तुम्ही सांगतो, त्या सगळ्या लोकांनी असं सांगितलं की आम्ही कधी डॉक्टरांकडे गेलो नाही.
हा त्याच्याला कॉमन पॉइंट होता की कधी त्यांना साधारणपणे 90-100 वर्ष होईपर्यंत डॉक्टरांकडे जायची गरज लागली नाही. हे असं डॉक्टर साहेब तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ऐकू येत नाही. कुठे चाललं? आवाज पूर्ण गेलाय. डॉक्टरांचा आवाज ऐकू येत नाही. हा पूर्ण आवाज गेलाय. डॉक्टरांचा आवाज येत नाही अजिबातच. हे मी वाक्य म्हणल्यावर बरेच लोक खरंच डॉक्टर आहेत. हॅलो मॅडम, आवाज बंद झालाय. आवाज येत नाही. डॉक्टर हा शब्द आपण गृहीत धरलेला शब्द आहे, पण डॉक्टर हा शब्द डिक्शनरी टीचर असा ऍक्च्युली. टू डॉक्टर हा शब्द टू टीच या अर्थाने येतो. त्यामुळे मेडिकल डॉक्टर हा ऍक्च्युली स्वास्थ्याचा शिक्षक असायला पाहिजे, त्यांनी हेल्थ शिकवायला पाहिजे. पण आजची मेडिकल एज्युकेशन यंत्रणा अशी आहे की आम्ही खूप डिसीज ओरिएंटेड झालोय. आम्हाला मुळातच हेल्थ शिकवली जाते मेडिकल कॉलेजमध्ये, आणि त्याच्यामुळे सगळं ट्रेनिंग हे रोग आणि त्यांचे उपचार याच्या संदर्भात झाला असल्यामुळे ती मानसिकता तशी होत चालली आहे समाजाची सगळी. हे कळणं महत्वाचं आहे. पण हेल्थ मॅनेजमेंट बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा अगदी मूलभूत गोष्टी आहेत शरीराविषयी. कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, स्पोर्ट्स मेडिसिन उल्लेख करून दिला, जरी मी स्पोर्ट्समनच्या इंजुरीज ट्रीट करत असलो तरी जवळजवळ आता 70 ते 80% लोक माझ्याकडे नॉन स्पोर्ट्समन पण येतात. आणि ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे साधारणपणे 3 गोष्टींमध्ये उद्भवलेले आहेत. पहिली गोष्ट शरीर अजिबात न वापरणं, की सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याला आम्ही अंडर यूज म्हणतो किंवा अनयूज. म्हणजे शरीर चुकीच्या पद्धतीने वापरणं म्हणजे मिसयूज, किंवा जास्त वापरणं, शरीराचा एखादा अवयव जास्त टॅक्स होणं किंवा ओव्हरयूज आपण म्हणू. तर बहुतांशी आजारांची मुळ तीन गोष्टीमध्ये आहेत. सगळ्यात प्रिव्हेलंट ऑब्व्हियसली शरीर न वापरणं. कारण समाजामध्ये जेव्हा प्रगती होते कुठल्याही, तेव्हा कमीत कमी शरीर ज्याला भाग्यवान समजला जातो. आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह क्लास म्हणतो. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, की त्यांना स्वतःला काही कष्ट करायला लागत नाही, इतर लोक त्यांच्यासाठी पळतात. मला असं वाटतं की हे आत्ताच्याच काळाचं लक्षण आहे. मी आतापर्यंत खूप लेक्चरमध्ये हे वाक्य बोलून नाही गेलो की सध्याच्या याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह होण्याचा तर शरीर कमीत कमी वापरणं, आणि शरीराचा तर नियम यूज इट ऑर लूज इट. पण पूर्वी अजंठा आणि वेरूळच्या लेण्या पाहायला गेलो होतो, आणि तिथे आमचे गाईड होते, ते तिथल्या चित्रांविषयी सांगत असताना मला थोडंसं त्या अर्गोनॉमिक्स आणि शरीर याचा इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही ते डिस्कस करत होतो. आणि मला सांगितलं की त्या चित्रामध्ये सुद्धा पूर्वीच्या कुबेराची चित्र किंवा जी धनाढ्य राजे होते त्या सगळ्यांना ढेऱ्या होत्या मोठ्या. तिथला जो वर्किंग क्लास आहे तो एकदम सध्याच्या माझे 6 पॅक असलेला एकदम स्लिम होता. म्हणजे ही समस्या फार पूर्वीपासूनच होती की धनाढ्य असेल तो माणूस हा स्थूल असणार. ते आत्ताच नाहीये, पण अनफॉर्च्युनेट ज्या माणसाला शरीर वापरता येत नाही किंवा वापरावं लागत नाही, त्याला आरोग्याच्या अनेक समस्या खूप आधीच्या वयात होतात. आपण ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम, ओबेसिटीचे प्रॉब्लेम, थायरॉइड, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याचं मूळ कारण हे ओबेसिटीच आहे.
याच्या व्यतिरिक्त मस्क्युलोस्केलेटल काम करतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी आहेत की शरीर न वापरल्याचे लक्ष आहे. एकदा एक पेशंट आला होता, आला आणि असा बसला. तर एकदम असं विमनस्क अवस्थेत. काय झालं? तर म्हटलं काय सांगू? हळूहळू त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी ऑफिसला चाललो होतो, बसनी जायचा तो आणि बस स्टॉप आला, पण त्या कंडक्टरचं लक्ष तेव्हा तो म्हटला मीच ठरवलं की आपणच बेल ओढूया, बेलची दोरी ओढूया. म्हणून मी असं करायला गेलो, तर माझ्या असं लक्ष आलं की माझा हात वरच जात नाहीये. माझ्या डोक्याच्या वर जातच नव्हता हात. मला खूप धक्का बसला. मी ऑफिसमध्ये हाफ डे काढून मी गेलो डॉक्टरांकडे. मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता फ्रोझन शोल्डर झालं. तुम्ही नाव ऐकलं असेल फ्रोझन शोल्डर म्हणजे काय की खांदा हलत, त्याला म्हणायचं खांदा फ्रीज झाला. सर्जरी करायला गेले, तुमचा खांदा पहिल्याप्रमाणे हलणारच नाही. त्याला काहीतरी विचारायचं म्हणून मी त्याला विचारलं की तुम्ही आता सांगताय खांदा तुमचा हलत नाहीये, तुम्हाला आत्ता लक्ष आलं. तर मला शेवटचं तुम्हाला कधी आठवतंय की तुम्ही संपूर्ण तुमचा हात असा पूर्ण वर घेतल्याचा शेवटचं? तर अगदी सहज प्रश्न विचारला, पण त्यांना एकदम असं म्हणतात ना मर्मच लागावा तसा लागला. ते असं मागे रेलून विचारच कधी हात आपण वर घेतला होता? ते म्हणले आठवतच नाही. घ्यायची वेळ शाळेतलंच आठवतंय मला. आम्हाला मास्तर प्रश्न विचारायचे आणि मी हात वर करायचो. त्याच्यानंतर आयुष्यात हात वर अशी घ्यायची वेळ आली नाही कधी. असं होतं, एखादी हालचाल जर आपण केली नाही, शरीर त्याला आवश्यक असणारे जे मसल्स, टेंडन बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या हळूहळू आक्रसित जातात आणि ती हालचाल बंद होत जाते. त्याच्यामुळे कुठलाही आजार निर्माण होत असताना बरेच वेळा न वापरणं हे खूप आणि म्हणून जसं ते म्हणतात की कुठलंही विमान चालवायच्या आधी वैमानिकाला एक बेसिक प्रोटोकॉल असतो की विमान सगळे पार्ट्स तिथे चालू आहेत की नाही एकदा बघायचं. सगळे इंजिन सगळं चालू करून बघायचं आणि मगच ऍक्च्युली विमान न्यायचं. तसं शरीराच्या बाबतीत आवश्यक आहे की रोज उठल्यावर आपल्या शरीरामध्ये एकूण 636 स्नायू आहेत. जर आपण असं विचारलं की 636 स्नायूपैकी किती स्नायू आहेत की जे तुम्ही नक्की रोज वापरता, तर आपला फेवरेट एक जिभेचा स्नायू सोडला, बाकीच्या स्नायूच्या बाबतीत छाती टोकमुळे कोणी काही सांगू शकणार नाही की रोज वापरतो की नाही आपण. पण स्नायूंचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की शरीर बाय वेट हे मसल्सनी बनलेलं आहे. जर आपण ते नाही वापरलं तर त्याचं वेस्टिंग होतं, म्हणजे मसलचा साईज कमी होतो. सायंटिफिक सार्कोपेनी असा शब्द आहे त्याला, लॉस ऑफ मसल मास. तुम्हाला माहिती असेल की पायाला काही फ्रॅक्चर वगैरे झालं तर प्लॅस्टर घालतात आणि प्लॅस्टर साधारण एक 4 आठवडे जरी घातले आणि त्याच्यानंतर ते काढलं तरी जो पाय प्लॅस्टर मध्ये असतो तो दुसऱ्या बाजूच्या पायाच्या जवळजवळ 70 ते 60% पर्यंत त्याचा आकार कमी व्हायला असतो. का कमी होतो? कारण जर तेवढे भाग वापरला नाही गेला तर त्याच्यातला मसल जो असतो तो त्याचा मास मसलचा आकार एकदम कमी होत जातो. ही गोष्ट अत्यंत सिग्निफिकंट आहे की जर शरीर वापरलं नाही तर त्याचा मसल जो असतो तो निघून जातो आणि त्या मसलची चरबी होते. आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये सिनियर सिटीजन आहे म्हणून मला सांगायचंय की 50 नंतर मसल रॅपिड होतं. त्यामुळे सध्याच्या ह्याच्यामध्ये आता माइंड जिम हा शब्द मला फार आवडला, कारण जिम म्हणलं की सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे व्यायामशाळा. ताकदीचे व्यायाम करणारी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जिम. तर शरीराच्या दृष्टीने सध्याच्या काळात सगळ्यात आवश्यक कुठली गोष्ट असेल तर त्याची स्ट्रेंथ मेंटेन करणं, मसल मास मेंटेन करणं. अंडर यूज होतो तेव्हा आता शरीर वापरायचं कसं या संदर्भात त्याला आपण व्यायाम असं म्हणतो. व्यायाम या शब्दाचा अर्थच विशेष आयाम. शरीराला काहीतरी विशेष चॅलेंजिंग दिलं तर शरीराची क्षमता वाढणार. मग विशेष व्यायाम आपण करतो त्याचे 3 कॅटेगरीज नीट समजून घेतले पाहिजे की मला आता व्यायाम करायचं, मी काय करायचं? तर व्यायामाचे 3 निकष आहेत. पहिला निकष म्हणजे आता मी जे बोलतोय, दुसरा निकष म्हणजे एंड्युरन्स म्हणजे स्ट्रेंथ, दुसरा म्हणजे एंड्युरन्स आणि तिसरं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. तर प्रत्येक माणसाने शरीर चांगलं राहण्याकरता या 3 निकषांवर काम केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये एक्सटर्नल रेझिस्टन्स जेवढा चांगला असतो तेवढं तुमचं शरीर हे मस्क्युलरली जास्त चांगलं मेंटेन राहतं. हा गैरसमज आहे की बॉडी बिल्डर
व्हायचं असेल तर जिमला यायचं असं अजिबात नाही. इनफॅक्ट आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये गरज आहे फॉर डिसीज प्रिव्हेन्शन. विशेषतः ज्यांना डायबिटीस आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना सतत पाठ दुखते, अनेक अनेक लोक आहेत की ज्यांना नुसतं एक अर्धा तास बसलं तरी पाठीत भरून येतं. अशा सगळ्या लोकांना मसलची स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हा पहिला भाग असायला पाहिजे. आम्ही साधारण सांगतो की आठवड्यातनं 2 ते 3 तास प्रत्येकाने स्ट्रेंथ वाढवण्याचे व्यायाम केले पाहिजे. जितका उत्तम पर्याय आहे तो जर शक्य नसेल तर मग आपले पारंपरिक व्यायाम आहेत, जोड, डिप्स, काही नाही, सूर्यनमस्कार, जवळजवळ सगळे तिन्ही जे आता मी निकष सांगितले, ज्याला मोटर कॅरेक्टरिस्टिक म्हणतो आम्ही, तिन्ही त्याच्यामध्ये कव्हर होतं. असं सूर्यनमस्कार तर सर्वांग सुंदरच व्यायाम. दुसरं स्टॅमिना, याचा अर्थ दमछाक, म्हणजे आपला हार्ट, लंग आणि मसल यांचं कॉर्डिनेशन ज्या व्यायामात होतं आणि हृदयाची गती वाढते, असे कुठलेही इंड्युरन्स मध्ये येतात. त्याच्यामध्ये भरभर चालण्यापासून पळणं, जिने चढणं, दोरीच्या उड्या, कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, सायकल, पोहणं वगैरे. स्टॅमिनाचे व्यायाम हे सुद्धा आठवड्यातनं साधारण 2 ते 3 सेशन्स केले पाहिजे. त्याच्यामध्ये हृदयाची गती वाढवून तुम्हाला ती मेंटेन करता आली पाहिजे. त्याचे अनेक फॉर्म्युलेज आहेत. सोपा फॉर्म्युला म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आपल्याला सलग 1 तास किंवा तासापेक्षा जास्त वेळ तोंड न चालू ठेवता येईल, नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडता आलं पाहिजे. त्याला एरोबिक झोन मध्ये राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची खूण आहे की नाकाने श्वास घेऊन सोडता येऊन ती ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करता आली पाहिजे. असे 2 ते 3 सेशन आठवड्यात प्रत्येकाचे एंड्युरन्स आले पाहिजेत. आणि तिसरा क्रायटेरिया जो येतो फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी अर्थ लवचिकता. लवचिकता ही मुख्यतः नॉन मस्क्युलर पार्टसाठी आवश्यक असते. म्हणजे आपल्याकडे योगशास्त्रामध्ये सगळ्यात महत्व हे आपल्या स्पाईनला दिलेलं आहे. पाठीचा कणा जो आहे त्याची लवचिकता सगळ्यात महत्वाची आहे. कारण माणसाचं एजिंग जेव्हा होतं तेव्हा पाठीचा कणा हा सगळ्यात पहिल्यांदा होतो आपल्या थोडक्यात. त्यामुळे एखाद्या माणसाचा कणा किती रेझिलियंट आणि किती फ्लेक्झिबल आहे याच्यावर त्याचं आयुष्य ठरत असतं. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करता आपल्याकडे स्पाईन मध्ये पुढे वाकणं, मागे वाकणं, दोन्ही बाजूला ट्विस्ट होणं, बेंड होणं, याच्याच रिलेटेड जेवढे कुठले फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम आहेत, योगासनं आहेत, डायनामिक आणि स्टॅटिक असं दोन्ही, म्हणजे हालचाल असलेले किंवा नसलेले पण फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे व्यायाम, हे साधारण आठवड्यात 2 ते 3 तास आपण केले पाहिजे. त्यामुळे शरीर टिकवण्यासाठी हे तिन्ही निकषाचा बॅलन्स जेव्हा तुम्ही साधता तेव्हा शरीर उत्तम राहतं. खूप लोक अशी असतात की व्यायाम काय करता असा विचार साधारण चालतो आम्ही असं उल्लेख करतात. सध्या चालणं व्यायाम असणारे बहुसंख्य लोक आहेत. तर मला त्यांना सांगायचं, चालणं ही अत्यंत आवश्यकच क्रिया आहे. कारण माणसाचं शरीर हे चालण्याला जितकं अडॅप्ट आहे तितकं बाकी कुठल्या ऍक्टिव्हिटी नाही, तर शंकाच नाही. साधारण 30 लक्ष वर्ष जेव्हा 2 पायावर चालतो तेव्हा 30 लाख वर्ष आपण चालतोय. आणि इतिहास असं सांगतो की झोपेच्या खालोखाल जास्तीत जास्त वेळ माणसाने चालण्यात घालवला आहे. त्यामुळे बेसिकली वी आर वॉकर्स. तर चालायला तर पाहिजेच, पण चालणं या व्यायाम म्हणू नये. चालणे नैसर्गिक क्रिया ती तर करायलाच पाहिजे. आम्ही प्रत्येकाला सांगतो की दिवसात साधारण 5K स्टेप्स, 5,000 स्टेप्स या बेसिक्स आहेत, तेवढं तर झालंच पाहिजे. पण साधारण 1 तास चालायला पाहिजे रोज. पण 1 तासभर म्हणजे आठवड्यातले 5-6 तास तर मिनिमम चाललं पाहिजे. पण या व्यतिरिक्त जे तुम्ही कराल त्याला व्यायाम असं म्हणायला पाहिजे. तर त्याच्यामुळे शरीर टिकवण्यासाठी या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला कॉम्बिनेशन करायला लागतं की विशेष शरीराला काहीतरी चॅलेंज द्यायला लागतो, म्हणजे शरीराची क्षमता टिकून राहतात आणि वाढतात. आणि चालणं तर प्रत्येकाला आवश्यकच आहे. अंडर यूज बद्दल मी बोललो, तसंच दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे शरीर चुकीच्या पद्धतीने वापरणं. मी क्षेत्रात काम करतो, खूप लोक अशी येतात की त्यांना तुम्ही तर नावच ऐकलं असतील, स्पॉन्डिलायटिस किंवा मणक्यामधली चकती सरकणं वगैरे, हे फार कॉमनली होतं. लोक उठसूट MRI काढतात. नाही, माझ्याकडे येताना लोक साधारणपणे MRI ची थप्पी घेऊनच येतात एवढे. आणि लोकांना अगदी त्याचं हे असतं की दरवर्षी मी MRI करतो वगैरे. तर त्याला मी विचार, तुम्ही केलं पुढे काय? पुढे काही नाही. आम्ही केलंय, आम्हाला माहिती आहे चकती सरकली, आता काय करायचं आम्हाला माहिती नाही. ऑपरेशन सांगितले पण आम्हाला ऑपरेशन करायचं नाही. तर त्यांना बेसिक लागतं की मुळात हे असं का दिसतंय चित्र, याचं कारण असं आहे की तुमची पोस्चर चुकतीये.
कसं केलं साधारणपणे सध्या तर काय कोविडच्या याच्यामध्ये सगळे घरनं काम करतायत, साधारणपणे 8 ते 10 तास कुठल्या तरी स्क्रीनच्या समोर सतत असतात. त्याच्यामुळे बेसिक अलाइनमेंट आपल्या शरीराची कशी असायला पाहिजे हे शरीर आपोआप बदलत जातं. एक्झाम्पल, आता लॅपटॉप पुढे काम करताना तुम्हाला माहिती असेल की साधारणपणे ही हालचाल सारखी करतात लोक अशी. ही हालचाल जे होते तेव्हा आम्ही मध्ये अर्गोनॉमिक स्टडी केला होता. त्याच्यामध्ये आपलं हे जे डोकं आणि हा संपूर्ण जो भाग आहे आपल्या शरीराच्या वरचा भाग, याचं ऍव्हरेज वजन हे प्रत्येक माणसाचं 4.5 ते 5 किलो असतं. त्यामध्ये आत काय असू नसो वजन साधारण तेवढंच असतं. जेव्हा तो अभ्यास केला असं माणूस त्यांनी टायपिंग शिकलेलं नसेल तर मिनिटाला साधारण 10 वेळा तो खाली बघतो आणि परत असं वर बघतो. तुम्ही कल्पना करा, मिनिटाला 10 वेळा म्हणजे तासाला साधारणपणे 500 आणि असे किती तास, आणि असं तुम्ही गुणत गेलात तर साधारण एका वर्षात काही लाख वेळा ही हालचाल होते. बाकी काही वस्तू नाही, पण मानेचे 2 छोटे डेलिकेट मसल हे 4.5 किलो वजन वर खाली वर खाली वर खाली करतायत. त्याच्यामुळे काय होतं की मानेच्या जो तर एवढा प्रचंड ताण येतो की त्याचं जे कर्वेचर असतं ते चेंज व्हायला लागतं. ते चेंज होत होत असं होतं की डिस्कची स्पेस कमी होते, ते दबले जातात, त्याचा दाब हा नसेवर येतो आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळे सिम्पटम्स यायला लागतात. मान अवघडते, मान दुखते, प्रचंड जड वाटतं, गरगरतं, डोकं दुखतं, हाताला मुंग्या येतात, नमनेस येतो. मुख्यतः मानेमध्ये डिस्कम्फर्ट निर्माण होतो. पेशंट येतो आणि अजून आमच्या पुढचं तुम्हाला गंमत सांगतो की आमच्याकडे त्याची नावं लॅटिन भाषेमध्ये आहेत. म्हणजे आम्ही मेडिकलला असताना आम्ही विचारायचो सरांना की हे सगळे शब्द लॅटिन का ठेवलेत. मी ऐकलं असेल सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, बिनाइन पोस्चरल व्हर्टिगो वगैरे. तर आम्हाला ते असं सांगायचं की ते लॅटिन भाषेत ठेवलेत कारण ते लॅटिन लोकांनी पहिले शोध लावले, त्यामुळे ते सगळे शब्द मुळात लॅटिन ठेवलेत. पण नंतर नंतर जेव्हा व्यवसायात काम करायला सुरुवात केली त्यामुळे असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये फार दुसरं महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे प्रोफेशनल सिक्रेसी. म्हणजे आमचं रहस्य सांगूनच टाकतो तुम्हाला की पेशंटला कळत नाही हो. म्हणजे माझ्याकडे लॅटिन तुम्ही जर घेतली तर आता सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस सगळ्यांना शब्द माहिती म्हणून तो सांगतो. सर्व्हायकल याचा अर्थ मान, आणि आयटिस म्हणजे दुखणं. म्हणजे पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा तो मला मराठीत सांगत असतो की माझी मान दुखतीये. तुम्ही म्हणतो अच्छा मान दुखते का, तुला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस झालाय. तर जी गोष्ट परत लॅटिन भाषेत सांगतो. पेशंटला भयंकर बरं वाटतं, वा म्हणजे काय डायग्नोसिस सांगितलं लगेच. डायग्नोसिस वर काही नसतं, वेगळ्या भाषेत केलेलं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुटला का, प्रॉब्लेम कसा सुटेल, प्रॉब्लेमचं मूळ कळलं तर सुटतं ना. मूळ हे तुमच्या चुकीच्या शरीर वापरण्यात जर असेल तर शरीर बरोबर वापरायला शिकलं पाहिजे. म्हणून आम्ही येणाऱ्या माणसाला पोस्चर्स पहिल्या करेक्ट करतो. स्क्रीनचं सेंटरिंग म्हणजे तुमचा भ्रूमध्य म्हणजे 2 भुवयांचा पॉइंट आणि स्क्रीनचा सेंटर हा ऑल द टाइम कोलिनियर असायला पाहिजे, एका रेषे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हाताच्या हालचाली जेव्हा तुम्ही करता, तुमची मान जर रिलॅक्स व्हायला हवी असेल, कोपरं दोन्ही कायम शरीराला चिकटलेली असायला पाहिजे. खांदे खाली आणि पुढे येता कामा नयेत, खांदे कायम मागे आणि वर ठेवून काम करायला पाहिजे. सतत बसून काम करणारे सिटिंग जॉब मध्ये लोक आहेत त्यांना मी अजून एक गोष्ट रेकमेंड करतो. तुम्हाला कदाचित दिसेल, हे अशी ही उशी आहे इथे, इकडे जाड आणि इकडे टॅपरिंग वर केली अशी तिरकी उशी. सो आम्ही आता स्लोप जनरेट करायला सांगतो. थोडक्यात तुमच्या खुर्चीवर ही स्लोपची उशी ठेवायची आणि त्या स्लोप वर बसायचं. त्याचा फायदा असा होतो की तुमची संपूर्ण स्पाइन रिलॅक्स राहते आणि नॅचरल कर्वेचर मेंटेन राहतं. पोस्चर करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे शरीर मिसयूज करण्याच्या पासून रोखण्यासाठी. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे विशिष्ट मसल की ज्यांना जास्त काम करायला लागतंय त्यांची आयसोमेट्रिक स्ट्रेंथ म्हणजे त्यांची होल्डिंग स्ट्रेंथ ही चांगली ठेवायला पाहिजे तुम्हाला. तर त्याच्याकरता विशिष्ट व्यायाम द्यायला लागतात डिपेंडिंग अपॉन कुठला मसल वीक आहे, कुठल्या मसलचा इम्बॅलन्स क्रिएट झालाय. ते व्यायाम दिले की ते साधारणपणे काही दिवसामध्ये काय काही तासामध्ये करेक्ट होणारं दुखणं आहे. त्यामुळे शरीर मिसयूज टाळणं हे आपल्या हातात आहे प्रत्येकाच्या. काही प्रॉब्लेम जे असतात ते ओव्हर युज मुळे होतात.
ओव्हरयूज याचा अर्थ की खूप जास्त वेळा ते वापरणं. म्हणजे उदाहरणार्थ पाठदुखीपासून त्रस्त आहे, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट सतत सरळ बसायचं, याच्याकरता मसलला कॉन्ट्रॅक्ट होऊनच राहायला लागतं. सिटिंग जॉब मध्ये लोकांना पाठदुखी आज नव्हतं, काहीतरी सायटिका वगैरे नाव ऐकली असते. किंवा भारतामध्ये आज ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी, गुडघेदुखीची समस्या खूप जास्त आहे. विशेषतः ज्यांना सतत उडबस करायला लागते, सतत जिनेवर खाली करायला लागतात, अशा लोकांचे गुडघे जास्त झिजतात. आणि ते झिजल्यामुळे गुडघे सुजतात आणि सुजले की ते दुखायला लागतात, अजिबात चालता येत नाही. तर रूट कॉज काय? तो ओव्हरयूज पर्टिक्युलर जॉईंटचा झाल्यामुळे जी गॅप असते ती कमी होते, थोडासा गुडघ्याचा भाग बदलतो आणि मधली जे कार्टिलेज असतात त्याच्यावर प्रेशर येऊन ते सुजायला लागतं. हा ओव्हरयूज टाळण्याकरता परत विशिष्ट मसल्स तर ट्रेनिंग हे नीट केलं की पूर्णपणे बरी होते. इव्हन खूप दुखायला लागल्यानंतर सुद्धा जर व्यायाम चालू केले तर दुखणं पूर्णपणे जाऊ शकतं. आम्ही खूप लोकांना याच्याकरता पाण्यात पण चालायला सांगतो. सध्या पुढे जरा कमी आहे, पण पाण्यात चाल इफेक्टिव्ह मार्ग आहे. कारण पाण्यात चालल्यामुळे स्पेस ओपन होते. कमरेइतक्या पाण्यात चालणं, विशेषतः गुडघे सतत ज्यांचे सुचतात अशा लोकांना त्याचा फार फायदा होतो. आणि विशेषतः बाकीचे काही व्यायाम. याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे लोक वर्षानुवर्ष एक तर दुर्लक्ष करतात आणि आपल्याकडे अजून एक वाईट टेंडन्सी म्हणजे पेन किलर खाणं. जॉईंट पेनच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना सांगतो की विशेष म्हणजे एखादी पेन जेव्हा पर्सिस्टंट असते, विशेषतः जॉईंट पेन, मी पेशंटला खूप वेळा विचारतो की वेदना याचा अर्थ मला सांगा. वेदना शरीरात दिली तर वेदना याचा अर्थ इन्फॉर्मेशन आहे. शरीराला बाकी कुठली भाषा नाहीये. शरीराला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो कम्युनिकेट कसं करणार? आणि वेदना निर्माण त्याचा आपलं शरीर थोडक्यात सांगतंय हिमांशु तुम्हाला की सर इथे दुखतंय, म्हणजे हिमांशु इथे काय सर बरं चाललेलं नाहीये, तुम्ही बघा काहीतरी करा. आणि आपण पेन किलर खातोय, आपण शरीराला गप्प बसलो असतो की मला काही सांगू नको. म्हणजे गुडघे मी असे कित्येक पेशंट पाहिलेत की वर्षानुवर्ष ब्रुफेन किंवा तत्सम गोळ्या घेतात आणि गोळ्या घेऊन चालत राहतात. म्हणजे थोडक्यात चालत असताना गुडघा दुखतो की चालू नकोस, आणि मी काय करतो, मी पेन किलर खातो आणि चालतो. शरीराला गप्प करतो, जे सिग्नल्स येतात ते बंद करतो आणि त्यामुळे डॅमेज पुढे होत जातो. पेन किलर खाणं हे जॉईंट पेनच्या बाबतीत तात्पुरतं काही एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही कंटिन्युअसली जर खात असाल तर त्याचे अजून दुष्परिणाम होतील, पण तो जॉईंटचा रूट कॉज तर काही बरा होणार नाही. अजून एक सध्या आहे, म्हणजे कुठलंही पेन आलं की लोक मला विचारतात कॅल्शियम खाऊ का. तर कॅल्शियम इंडस्ट्री एवढी मोठी इंडस्ट्री, याच्यामध्ये जास्त न बोललेलंच बरं. पण बहुतांश वेळा माझा अनुभव असा आहे की जॉईंट पेनचा संबंध हा कॅल्शियम डेफिशियन्सी कधी नसतो. खाऊन काही ते बरं होत नाही. त्यात कॅल्शियम पेशंटनी खावं म्हणून सध्या एवढ्या युक्त्या समाजामध्ये वापरल्या जातात की त्याला काही अंतच नाहीये. आणि दुर्दैवाने तसं पाहिलं तर माणूस निसर्गामध्ये कुठलाही प्राणी असं ऑर्गॅनिक कॅल्शियम खात नाही, फक्त माणूसच खातो. आणि तरी सुद्धा कॅल्शियम डेफिशियन्सी फक्त माणसामध्येच आहे, बाकी कुठल्याही प्राण्यामध्ये नाही. कारण असं आहे, जोपर्यंत आपण व्यायाम करत नाही, जोपर्यंत हाडांना कुठलाही स्ट्रेस आपण आणत नाही, तोपर्यंत हाड कधी कॅल्शियम ऍब्सॉर्ब करत नाही. हे बेसिक ऍझम्पशन जे आहे सध्या की कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या की हाडं बळकट होतात, ते चुकीचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही व्यायाम करत नाही तोपर्यंत खाल्लेलं कॅल्शियम हाडांमध्ये कधीच जाणार नाही, दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकेल. त्याच्यामुळे या दूर करण्याची गरज आहे. आपल्या आहारामध्ये कॅल्शियम चांगलं असतं, व्हिटॅमिन D3 पण बरेच वेळा चांगलं असतं. सूर्यप्रकाशात एक तासभर आपण गेलो तर. प्रश्न असा आहे की हे सगळं आपल्या हाडांमध्ये जाणार कसं, आपल्या जॉईंट मध्ये जाणार कसं, ते मजबूत होणार कसं, याच्याकरता विशिष्ट व्यायाम करणं हाच त्याला पर्याय. आपल्याकडे युक्त आणि युक्त विहार, त्याच्यामधला आजचा जो विषय हा युक्त विहाराशी निगडीत आहे, की शरीर योग्य प्रकारे वापरणं, त्याला युक्त विहार असं म्हणतात. तुम्ही सांगितले ते 3 क्रायटेरिया त्यामुळे तिथे महत्वाचे आहेत: स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅमिना. याच्यावर आधारित जर आपण वेळ दिला तर दुसरा काही पर्याय नाही. कुठल्याही औषध गोळ्यांनी, इंजेक्शननी शरीर कधी स्ट्रॉंग होऊ शकत नाही. शरीर हे फक्त आपण वेळ दिली, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, आणि ही इन्व्हेस्टमेंट ही वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे. की दिवसाचे 24 तास आपल्याला मिळतात, त्याच्या 1 तास 5% वेळ हा आपण आपल्या एक्झिस्टन्ससाठी दिलाच पाहिजे.
खूप ठिकाणी मी लेक्चरला जातो, मी लोकांना विचारतो पहिला प्रश्न की तुम्ही तुमच्या हेल्थसाठी काय करता? हेल्थसाठी काय करता असं म्हणजे मी इतकी चमत्कारिक उत्तर केली आहेत की लोक म्हणतात हेल्थसाठी आम्ही हेल्थ चेकअप करतो. आम्हाला सांगितलं हेल्थ चेकअप करा म्हणजे तुमची हेल्थ तुम्हाला कळते. हेल्थ चेकअप असतो ना तो ऍक्च्युअली डिसीज चेकअप असतो. स्वास्थ्याची व्याख्या काय की काही कारण नसताना आनंदी आत्म वाटणं सतत याला स्वास्थ्य असं म्हणतात. तर आनंद कागदावर कसा दिसणार? कागदावर फक्त डिसीज प्रूव्ह शकतो, हेल्थ प्रूव्ह शकत नाही. आणि त्याच्यामुळे जणांचा अनुभव असतो की आम्ही रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. पण तुम्हाला बरं वाटतंय का? काय आम्हाला ते रात्री ना झोप लागत नाही. सकाळी उठलो तर असं वाटतं की डाऊनच आहे. मरगळ जात नाही यांची. अनेक अनंत सिम्पटम्स लक्षणं लोक सांगतात पण त्यांचे रिपोर्ट नॉर्मल असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हेल्थ चेकअप डिसीज चेकअप आहे. डिसीज नाही याचा अर्थ हेल्दी आहोतच असं नाही. दुसरं उत्तर येतात हेल्थ काय करतात म्हणल्यास सध्याचं एकदम आम्ही हेल्थ इन्शुरन्स काढलाय असं सांगतात लोक की हेल्थ काय करता हेल्थ इन्शुरन्स काढलाय. त्यांना सांगतात हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो काय आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आणि ट्रीटमेंट द्यायची वेळ आली तर तुमची ट्रीटमेंट कॉस्ट इन्शुअर केली त्यांनी, तुमची हेल्थ नाही इन्शुअर केली. हेल्थ असं कोणी इन्शुअर करू शकत नाही. आणि सध्या तर कोविडमुळे तुम्हाला माहिती असेलच की हेल्थ इन्शुरन्स सिस्टीम म्हणजे पूर्ण बँड वाजलेला आहे. ज्या ऑफिशियल फिगर आता येत आहेत बाहेर की जवळजवळ 4 महिन्यामध्ये 50,000 नुकसान हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं भारतामध्ये झालेलं आहे बिकॉज ऑफ कोविड. पुढच्या काळामध्ये सगळ्यांचा फटका बसणारच आहे, सगळ्यांचं प्रीमियम जाणार आहे. तर ही सिस्टीम ही एक सस्टेनेबल सिस्टीम नाहीये हे पाश्चात्य देशामध्ये ऑलरेडी त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्या हळूहळू लक्षात याचा अर्थ काढूच नाही असं नाही. हे लक्षात घ्या हेल्थ ही स्वतः इन्शुअर करायला पाहिजे. दुसरं कोणी आपल्यासाठी इन्शुअर करू शकत नाही. त्यामुळे असं ह्याचा अनेक मी आता मला वाटतं माझी त्यामुळे मी थोडासा ब्रेक देतो. कोणाला काही प्रश्न असतील तर मला विचारा. कोणाला प्रश्न तर अनम्यूट करून विचारा. हॅलो. हॅलो, असं विचारायचं होतं की जिम ट्रेनिंगच करायला पाहिजे का योगासनाने होऊ शकतं? हॅलो. मोठा आवाज मला नीट ऐकू येत नाहीये. हा, म्हणजे 50 आणि 60च्या वेळेस जिम ट्रेनिंग करायला पाहिजे का योगासनाने ते होऊ शकतं? हॅलो. योगासन आणि जिम हे दोन्ही करायला पाहिजे माझ्या मते, कारण दोन्ही एकमेकांना पूरक आहे. अच्छा. आणि योगासन याचे दोन्हीचे पर्पज करण वेगळे आहे. म्हणजे दोन्हीची गरज आहे. साठी आहे, लवचिकता अच्छा. वाढवतात. त्याचे हा. अनेक बाकी मानसिक जिम जे आहे ते जिमचा फायदा हा जिम मध्ये कसं असतं एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो. म्हणजे मी हॅलो. हॅलो. तो ऐकू येत नाहीये. हा डॉक्टर तुमचा आवाज येत नाहीये. डॉक्टर तुमचा आवाज येत नाहीये.
डॉक्टर आवाज अजिबातच येत नाहीये. आवाज येतच नाहीये कोणाला. एकच मिनिट थांबा, मी डॉक्टरना फोन लावून विचारते. 1 मिनिट होल्ड करा. हो होतो बरं. ते ऑलरेडी सांगितलं. फिजिओथेरपीपेक्षा ऍक्टिव्ह आयसोमेट्रिक एक्सरसाइज असतात. फिजिओथेरपीचे व्यायाम वेगळे आहेत, त्याच्याविषयी मी बोलत नाही. पण आयसोमेट्रिक व्यायाम जे आम्ही देतो त्याच्यामुळे फायब्रोमायल्जी पेन जाते. आणि हॉस्पिटलचं सगळं तुम्हाला गुगलवर मिळेल. कीवर्ड असा आवाज ऐकू येतो? हो डॉक्टर, येतोय येतोय येतोय. हा, तर असा एक प्रश्न आहे, थंब आर्थरायटिस बरा होतो का? थंब आर्थरायटिस म्हणजे फक्त अंगठ्याला सूज आहे? त्याच्यामध्ये कसं असतं, फक्त आणि अंगठा हाताचा का पायाचा ते पण आहे. पायाचा जो अंगठा असेल तर त्याला सूज याची कारणं वेगळी असतात. हाताच्या बोटांना सूज याची कारणं वेगळी असतात. ते कारण काय, डायग्नोसिस काय ह्याच्यावर अवलंबून आहे. हा, काही प्रकारचे जे व्यायामाचा खूप परिणाम होतो. काही जे असतात त्याला बिहेव्हिअरल थेरपी लागते. तो मोठा विषय, विशेषतः रुमॅटॉइड आर्थरायटिस तुम्ही ऐकलं असेल, त्याला बिहेव्हिअरल थेरपी असते. आणि तिसरा जो गावठी आर्थरायटिस असतो, अंगठे जास्त सुजतात, त्याला पण काही विशिष्ट पथ्य असतात. ती पाळली तर औषधाची रिक्वायरमेंट खूप कमी होऊन जाते. टाच दुखण्याचा संबंध कशाशी असतो? तर टाच कॉमनली दुखायचं कारण म्हणजे एक तर टाचेच्या हाडातल्या त्याच्यामुळे त्या हाडाला वारंवार सूज येते. दुसरी गोष्ट म्हणजे टाच दुखत असताना लोक चालत राहतात म्हणून ती दुखी जात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पायाचे मसल जे असतात, विशेषतः पोटरीचे मसल, त्यांची स्ट्रेंथ कमी असली तर टाच जास्त दुखते. पायाचा आर्च असतो, आपला नॅचरल आर्च आहे पायाला, तो जर वीक असेल तरी पण टाच जास्त दुखते. त्यामुळे टाच दुखी 100% व्यायामाली जाते, त्यात काही प्रश्नच नाही. कारण विशिष्ट व्यायाम केले, या 4 गोष्टी मी सांगितल्या ते करेक्ट करणारे व्यायाम असतात की टाच दुखी जाते. पायात गोळे येणं कारण आणि उपाय. पायात गोळे विशेषतः पोटरीच्या ह्याच्यामध्ये, मसल्स मध्ये, काफ रिजन मध्ये जे गोळे येतात त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इनऍक्टिव्ह असणं, तो मसल नीट ऍक्टिव्ह केला तर गोळे येत नाही. दुसरी गोष्ट डिहायड्रेशन असतं, खूप लोक पाणी कमी पितात आणि त्यांच्यामध्ये गोळ्याचं प्रमाण खूप जास्त असतं. हायड्रेशन स्टेटस चांगली ठेवायला पाहिजे. तिसरी गोष्ट, सवय नसलेले व्यायाम जास्त केले तरी गोळे येतात एकदम पाय. त्यामुळे सवयीचा ट्रेनिंगचा भाग आहे. कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा बाकीचे मिनरल्स कमी असले तरी पण गोळे येतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम कमी असणं हा एक कारण असू शकतं. कारण आहे पायात गोळे यायची. आणि त्याच्या न्यूट्रिशन डेफिशियन्सी असेल तर ऑब्व्हियसली ते करेक्ट करायला लागतात. पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव की लघवीचा रंग अजिबात पिवळसर असून द्यायचा नाही आपला. लघवी जर पिवळसर होत असेल तर त्यामध्ये पाणी कमी पडतंय. ती कम्प्लिटली कलरलेस व्हायला पाहिजे, म्हणजे मग हायड्रेशन आपल्या शरीरामध्ये नाही. बरोबर आहे, डिहायड्रेशन नाही. आणि एवढं करूनही जर पायात गोळे येत असतील तर मग डेफिनेटली आपल्याला मसल ऍक्टिव्ह करायला पाहिजे, मसलचं ट्रेनिंग करायला पाहिजे. स्पेसिफिक when person is having spine TB पूर्ण बरा झाल्यावर करू शकता. टीबी असताना नाही करायचं. विशेषतः स्पाइन टीबी मध्ये जर वर्टिब्रल कोलॅप्स झाला असेल तर जिम नाही करायचं अजिबात. पण
स्पाईनचा टीबीचा बरा झाला तर नंतर करता येतं. काय टाकायचं ऍड्रेससाठी माझं नाव टाकलं की ऍड्रेस येईल. बिझनेस बिझनेस होमिओपॅथिक ट्रीटमेंट स्पाईन सांगू शकतील, मी नाही सांगू शकत. त्यांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी शिकलो असतं बरोबर नाही त्याच्याविषयी. अजून काही प्रश्न आहे कोणाला? हा, माझा एक प्रश्न आहे. मी पाद्य शंकर. तुमच्याकडे जी पिलो दिली जाते डोक्याखाली घेण्यासाठी व्हेरियस साइजेस आहेत का सगळ्यांना कॉमन असते? हॅलो. हा, झोपायच्या औषधीचं विचारताय ना? हो हो. हा, झोपायच्या उशीचं कसं आहे की झोपायची उशी ही तुमच्या 4 बोटा एवढी जाड असली पाहिजे. तुमच्या मिनिमम मॅक्सिमम 5 बोट. तर आम्ही जे तयार करतो त्याच्यात 2 ते 3 साईजेस असतात. आम्ही सांगताना पेशंटला सांगतो 2 क्रायटेरिया महत्वाचे की तुमच्या 4 बोटा एवढी मिनिमम जाड, मॅक्सिमम 5 बोट जाड. हे दोन मी यासाठी सांगतोय की जे पाठीवर झोपतात त्यांना 4 बोटा एवढी लागते आणि कुशीवर झोपणाऱ्यांना 5 बोट जाड लागते ऍक्च्युली. आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजे तुमच्या डोक्याच्या वरती अजिबात प्रेस करणार नाही इतकी फर्म उशी पाहिजे. नॉन कॉम्प्रेसिबल बाय युअर हेड. तुमच्याकडे जी मिळते ती नॉन कॉम्प्रेसेबलच आहे ना? हॅलो. नॉन कॉम्प्रेसिबल बाय तुम्ही हाताने प्रेस करू शकला पाहिजे. ती खूप हार्ड नको पिलो, पण तुमच्या डोक्याच्या वजनाने आत नाही दबली पाहिजे. आम्ही ते 38 to 40 डेन्सिटी फोम रेकमेंड करतो. त्याच्यात आम्ही पण त्याच बनवतो 40 डेन्सिटी फोमच्या. मग ती घेताना तुम्हाला दाखवून घ्यायला पाहिजे का? कारण तुमच्या इथे त्यावेळेला तुम्ही असता असं नाही. मी 1-2दा येऊन गेलो तिथे. ती ऍक्च्युली 90% लोकांमध्ये एक स्टँडर्ड मापच असतं. एक 10% लोकांना फक्त वेगळ्या मापाची द्यायला लागते. त्यामुळे माझ्या असिस्टंटला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि इन केस तुम्ही ती उशी नेली तर तुम्हाला असं वाटलं की नाही थोडी मोठी हवी होती, थोडी लहान हवी होती, तुम्ही एक महिन्यामध्ये कधी येऊन ती चेंज करून घेऊन जा. पण युजली 90% याच्यामध्ये जे स्टँडर्डाइज जे माप आहे तेच आम्ही देतो. थँक्यू. डॉक्टर, रोज चालण्याचा व्यायाम आणि सूर्यनमस्कार केले तर सफिशियंट आहे का? सूर्यनमस्कार जर तुम्ही करणार असाल फक्त सूर्यनमस्कार म्हणजे
तर साधारणपणे एक अर्धा तास तुम्हाला करता पाहिजे. आणि सूर्य करताना मग वेगवेगळ्या स्पीडला तुम्ही करायची प्रॅक्टिस करा. अगदी अत्यंत स्लो करा, म्हणजे प्रत्येक पोज मध्ये थांबत थांबत करायचे. कधी ते जास्त स्पीडनी करायचे. जेवढा तुम्ही स्पीड वेगवेगळा ठेवाल तेवढा सूर्यनमस्कार जास्त फायदा होतो. खूप व्यायाम आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तिन्ही जे एलिमेंट सांगितले, ताकद, फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅमिना, तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही करणार नसाल, फक्त सूर्यनमस्कार रोज अर्धा तास करणार असाल आणि चालणार करू शकेल. डॉक्टर कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो, कोणाला काही प्रश्न आहेत का? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण थांबूया इथे. मला असं वाटतं डॉक्टर कोणाला प्रश्न नाही आहेत, तर आपण इथे थांबूया आता. ट्रीटमेंट घेते, मला खूप फायदा झाला. धन्यवाद. ओके. आज हिमांशू वझे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी शरीर कसं वापरावं, म्हणजे जास्त वापर, कमी वापर आणि योग्य वापर याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती सांगितली. व्यायामाखेरीज आपल्याला काही फारसे उपाय नाही आहेत हे पण आपल्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्याला हे सगळं इतक्या कमी अवधीमध्ये सांगितलं. तर सगळ्यांनी, मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच ते बघितलं पाहिजे की व्यायाम रोजचा रोज झाला पाहिजे. त्यांनी 3 प्रकारे व्यायाम सांगितला बघा. एक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, एक फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आणि इंड्युरन्स वाढवण्यासाठी. आणि तो करत राहिल्याने आपलं शरीर हे ठीक राहील. आणि शरीर त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की स्वतःबरोबर स्वस्थ असणं म्हणजे स्वास्थ्य. तर हे पण आपल्याला हवं असेल तर व्यायामाखेरीज पर्याय नाही. औषधं ही कायमच वरची गोष्ट आहे. त्यांनी मुळापर्यंत जायचं असेल तर व्यायामच गरजेचं आहे. योग्य शरीर वापरणं हे जास्त महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आज तुम्ही माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आम्हाला हे सगळं सांगितलं, त्याबद्दल मी मनापासून आपली आभारी आहे. डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की तुम्ही गुगलवर जाऊन त्यांचा पत्ता आणि त्यांच्या क्लिनिकचा पत्ता घेऊ शकता. हॅलो. आणि जरूर फायदा करून घ्यावात असं वाटतंय मला. कारण माइंड जिममध्ये आपण असं म्हणतो की चांगल्या शरीरात चांगलं मन आणि हे दोन्ही चांगल्या समाजात असणं म्हणजे खरं तर स्वस्थ असणं हे आपण म्हणतो, निरोगी असणं आपण म्हणतो. तर हे आपल्याला एक एक आपल्यापासून सुरुवात करून मग हळूहळू समाज ठीक होऊ शकेल असं वाटतं मला. तर आपण सुरुवात स्वतःपासून करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्ही आलात आणि आम्हाला असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. ओके, थँक्यू डॉक्टर. हो, थँक्यू. थँक्यू. व्यवस्थित